तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सर्वांची लाडकी रावडी. तर आज आपलं होता बघा दिवाळीनंतरचा पहिला दिवस कॉलेजचा डे. तर आपण सगळं आवरून बिवरून आलतो डायरेक्ट आपल्या स्टेशनवरनं आता आज बिगर होता, काय शाळेचा ड्रेस घातला नव्हता, त्यामुळे हिस्से नाही निवांतमध्ये. तर रेल्वेची वाट बघतोय, तर काय रेल्वे पण येईना चालती लवकर, आज लेट होती, सगळी थांबली होती रेल्वेची वाट बघत. म्हणलं आता येईल मग येईल म्हटलं, तर वर आली बघा आपली रेल्वेत म्हणलं आपण आता जायचं ना मस्तपैकी. मग उतरून रेल्वेतनं आलो, मग माधवनगरवरनं आलो कारखान्यावर म्हटलं आता आपली मैत्रीण यायच्या, त्यामुळे जरा थांबलो होतो. मैत्रीण काय लवकर येऊन झालती, त्यामुळे पण वाट बघत बसलो होतो तिची. मस्तपैकी मोबाईल बघितला, ती पण त्यानं काय करमन झालतं. मग तवर आली पुढं, मग तिला घेऊन आलो डायरेक्ट कॉलेजमध्ये आल्यावर म्हटलं आता लेक्चरचं टायमिंग आहे, लेक्चरला जायचं. लेक्चरला जाऊन बसतो तर बोलली, तर आपली सुरू बिरू सगळी येऊन बसली होती पोरं बिरं. मग म्हटलं आता मॅडम काय उशीर येणार, त्यामुळे जरा कॅन्टीनला जाऊया. कॅन्टीनला म्हटलं गेलो, तर वर आपल्या उरून आणली होती पेरू म्हटलं खायला, त्यामुळे गेलो डायरेक्ट आपल्या कॅन्टीनमधनं आणायचं म्हटलं मिरची आणि चटणी घेऊन आलो. कसं तर तिला लाडीगुडी लावून तिथल्या कॅन्टीनमधल्या काकींना. मग तिथनं आणल्यावरती पेरू सगळ्यांनी एक एक करून वाटून खाल्लं की बघा, हावऱ्यावानी कशा खायला त्या दोघी बी. काय चटणीचा बुक्का पाडलाय आज, आता काय खरं नाही म्हटलं. तेवढं आवरून लेक्चर करून आलो डायरेक्ट सेक्शनमधनं आल्यावरती सगळ्यांचा जरा व्हिडिओ घेऊन आलो डायरेक्ट आपल्या सेक्शनला. वायरमॅननं बसलो, लेक्चर केलं, जरा लिखाण केलं. तर मॅडम म्हणल्या जाताय का बघा घरला. मग घरी जाता म्हटलं व्हिडिओ करून यायचं. जरा पावसाचं वातावरण झालं, त्यामुळं काय लय भारी वाटायला तर वातावरण. मग तवर पुढं आलो, तवर भिजूनच बघा पाकच भिजल्यावर ते म्हणलं भिजत डायरेक्ट आलो माधवनगरच्या स्टेशनला. तर इथून बघतोय तर काही सगळे बसायला जागा नव्हती, त्यामुळे म्हणलं आता ट्रेनची वाट बघत बसायचं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.